श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज हे नांदणी कोल्हापूर जिल्हा सांप्रदायिक श्रद्धेनुसार दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. कोल्हापुरातील कुंभार आळीत राहिलेल्या कारणाने ते मुख्यतः कुंभार स्वामी या नावाने ओळखले जात असत. स्वामी कृष्ण सरस्वती दत्त महाराजांचा जन्म दिनांक 7 फेब्रुवारी सन 1836 रोजी कोल्हापूर येथील नांदणी ग्रामी झाला. आप्पाभटजी अन्नपूर्णा जोशी यांना गाणगापूरचे स्वामी नरसिंह सरस्वती यांच्या कृपेने झालेले हे अपत्य. लहान कृष्णा मौजीबंधन होईस्तोवर बोलला नाही. बालवयातच कृष्णा कुलदेव खंडोबाच्या आज्ञेने अक्कलकोटच्या स्वामी समर्थाकडे गेला. माझा कृष्णा येणार म्हणून स्वामी समर्थ सकाळपासून कृष्णाची वाटच पाहत होते. कृष्ण आल्यावर ते त्याला घेऊन रानात एकांतात गेले व तेथे ते 3 दिवस राहिले. स्वामी समर्थांनी कृष्णाला सांगितले की मी व तू एकच आहोत. त्याचे नाव श्री गुरुकृष्ण ठेवले. रानातून परत आल्यावर स्वामींनी सेवकांना आज्ञा केली की चुरमा लाडू खिलाव व कृष्णाला ते भरविले. काही दिवस झाल्यावर स्वामींनी कृष्ण सरस्वतीला कोल्हापूरला जाण्याची आज्ञा केली. कोल्हापूर येथील कुंभार आळीतील ताराबाई शिर्के ही दत्तभक्त महिला पूर्वाश्रमी व्यवसायाने गणिका असून तीव्र पोटशोळाने पीडित होती. दर पौर्णिमेला ती नरसोबाच्या वाडीत जाई व रात्री तेथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला परत येई. अशी अनेक वर्षे सेवा केल्यावर एके रात्री वाडीस तिला दत्तगुरूंनी स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झाला असून लवकरच तुझ्या घरी राहावयास येईन. त्यानुसार स्वामी कृष्ण सरस्वती महाराजांनी आपले सर्व आयुष्य कोल्हापूर येथील कुंभार आळीत श्रीमती ताराबाई शिर्के यांच्या घरी व्यतीत केले. ही सर्व वेश्याआळी होती. काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर या षडरिपूपासून मानवास मुक्त करणे व त्याचे देवस्वरूप दाखवणे हेच संतांचे कार्य. तेच स्वामींनी केले. येथील सर्व वस्ती स्वामीजीच्या वास्तव्याने पुनीत झाली. या वाड्याला स्वामींनी वैराग्यमठी हे नाव दिले. स्वामीजी अखंड बालभावात राहत असत. त्यामुळे बरेच लोक त्यांना एक वेडा म्हणूनच समजत. स्वामीजींनी भक्तासाठी अनेक चमत्कार केले असे ग्रंथात सांगितले आहे. गाणगापूर व नरसोबाची वाडी येथे तप करणाऱ्या अनेक भक्तांना दत्तगुरूंनी स्वप्नदृष्टांत देऊन करवीर येथे मी कुंभार स्वामी या नावाने अवतार घेतला असून तेथे जावे असे सांगितले व स्वामींना भेटताच स्वामी त्यांना काही वाक्य बोलून खून पटवत असत. रात्री स्वामी सांगत की मी घरी गेलो होतो. घर म्हणजे नरसोबाची वाडी. स्वामी कोल्हापूर सोडून कधीही बाहेर जात नसत, पण कित्येक वेळा अनेक लोकांना नरसोबाच्या वाडीस स्वामींची भेट होत असे. तसेच अक्कलकोट स्वामींनी देह ठेवल्यावर त्यांच्या काही भक्तांना स्वामींनी मी कुंभार स्वामी या नावाने कोल्हापूर येथे आहे असे दृष्टांत दिले व कृष्ण सरस्वती स्वामींनी त्यांना अक्कलकोट स्वामी स्वरूपात दर्शन दिल्याच्या घटना घडलेल्या आहेत. स्वामींनी श्रावणवद्य दशमी दिनांक 20 ऑगस्ट इसवी सन 1900 रोजी पहाटे देह विसर्जन केला. त्यांच्या पार्थिवाला वैराग्यमठीत समाधी देण्यात आली. नंतर शिष्यमंडळीने भजनासाठी दुसरी मठी निर्माण केली. तिचे स्थान जवळच गंगावेस येथे असून ती निजबोध मठी म्हणून ओळखली जाते. स्वामींचे शिष्य व्यास यांनी या मठी निर्माणासाठी पुढाकार घेतला. या कारणाने तिला व्यासमठी असेही म्हणतात. स्वामींचे संपूर्ण चरित्र स्वामींचे कोल्हापुरातील शिष्य गणेश नारायण मुजुमदार यांनी लिहिले असून ते श्रीकृष्ण विजय या नावाने प्रसिद्ध झालेले आहे. हे चरित्र 2 भागात असून दुसरा भाग 35 वर्षानंतर लिहिला गेला. सांप्रदायिक श्रद्धेनुसार स्वामी दत्तात्रेयाचे 4थे अवतार मानले जातात. पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरा अवतार श्री नरसिंह सरस्वती, तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट, चौथा अवतार श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज.
शिष्य परंपरा: कृष्णा लाड, वासुदेव दळवी, रामभाऊ पारीख, महादबा, वेणी माधव व्यास, बाळकृष्ण राशिवडेकर, महादेव भट, नामदेव महाराज, अनंत आळतेकर हे स्वामीजीच्या अंतरंग शिष्यापैकी होत. हल्लीच्या काळात माधवराव टिकेकर, देवनार, मुंबई यांनी स्वामी आज्ञेने अनेक लोकांना या संप्रदायाची दीक्षा दिली. पूज्य नामदेव महाराजांचे शिष्य स्वर्गीय श्री नानासाहेब गद्रे पुणे, श्री नाना परांजपे लोणावळा, श्री ज्ञानेश्वर काटकर प्रज्ञापुरी कोल्हापूर यांनीही स्वामी भक्तीच्या प्रसाराचे कार्य केले. स्वामींचे मठ: कृष्ण तारा निवास, वैराग्यमठी, दत्तगली, महाद्वाराजवळ महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत. व्यासमठी म्हणजेच निजबोधमठी, गंगावेस, कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत. नामदेव महाराज मठी, शुक्रवार पेठ, कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मंदिर, श्री जयसिंग पवार यांचे घरी, उत्तरेश्वर चौक, उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर. स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र, आपटा फाटा, मुंबई, गोवा महामार्ग, तालुका रायगड, महाराष्ट्र, भारत. श्रीकृष्ण सरस्वती सेवा मंडळ, बद्रीनाथ अपार्टमेंट, शिवाजीनगर, दहिवली, कर्जत, रायगड, महाराष्ट्र, भारत. श्रीकृष्ण सरस्वती सेवा मंडळ, दगडी बंगल्यासमोर, नेरळ, रायगड, महाराष्ट्र, भारत. अशा प्रकारे स्वामींचे मठ आहेत. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे हे महात्म्य आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.